मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही शिवलीला अमृताचे अध्याय बरेच काही ऐकले, शिव महापुराण पण बरेच काही ऐकले। तुम्ही खूप भाग्यवान आहात, मी पण खूप भाग्यवान आहे की मी श्रवण करून तुमच्यापर्यंत पोहोचवते, पठन करते मी आणि तुम्ही श्रवण करतात। पठन करण्यापेक्षा श्रवण करणारा श्रोता तो खूप भाग्यवान असतो, कारण तो श्रवण करतो ना मन चित्त लावून, आणि पठन करणारा तो पण तुम्हाला मन चित्त लावून तुमच्यापर्यंत श्रवण करण्यासाठी ही कथा पोचवतो। म्हणून श्रोता आणि वक्ता, तुम्ही झाले श्रोता, मी झाली वक्ता। तर श्रोता आणि वक्ता या शिवलीला अमृताच्या कथा ऐकून दोघांचाही उद्धार होतो आणि त्यांना हजारो लोकांपर्यंत शिवलोकाची प्राप्ती होते, श्रोत्याला पण आणि वक्त्याला पण। तर आपल्या दोघांना, तुम्हाला, मला, ज्या ज्या कथा ऐकत आहेत सर्वांना आपल्याला आपले सर्व पापे जोडून भस्म तर झालीच आहे, पण आपल्याला रुद्रलोकी जागा मिळाली आहे। आपल्याला शिवदूत घ्यायला येतील, विमान येईल शिवलोकातून सजवलेली फुलांनी, आणि आपला जो आत्मा आहे, जी ज्योत आहे आपल्या आत्म्यामध्ये, छोटीशी ज्योत आहे, फक्त ती ज्योतमुळे आपण श्वास घेत आहेत। सर्व काही हालचाल ही आपली फक्त आत्म्यामध्ये एक छोटीशी ज्योत आहे। दिव्याची वात जशी राहते तशी ती जी ज्योत आहे, तर ती ज्योतमुळे आपण संपूर्ण शरीर, आपला अवयव हालचाल करत आहे, ही सजीव आहे। कारण ज्योतमुळे आपलं जे शरीराची हालचाल आहे सजीव आहे। निर्जीव वस्तू कधी हालचाल करत नाही। दरवाजा, खुर्ची, कपाट ह्या वस्तू काय आहेत? निर्जीव, की ज्यांना श्वास नाही त्यांच्यामध्ये त्या निर्जीव, आणि ज्यांच्यामध्ये श्वास आहे त्या सजीव। तर आपल्यामध्ये जो आत्मा आहे, जी ज्योत आहे, तर ती सजीव ज्योत आहे। म्हणून आपली जी ज्योत आहे, ज्या वेळेस शिवाचे दूत आपल्याला घ्यायला येतील, तर असा आपल्या आत्म्यामधून ज्योत हळूच त्यांच्या हातात घेतील की त्याला थोडं इतकिंचितही इजा पोचणार नाही। आपल्या ज्योतीला, जी आपल्या आत्म्यामधली ज्योत आहे, त्याला यत्किंचितही इजा पोचू देणार नाहीत, अशी ते आपल्याला शिवलोकाच्या विमानामधून घेऊन जातील। मृत्यू हे अटल सत्य आहे, तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत। मृत्यू हे प्रत्येकाचा अटल सत्य आहे। मृत्यू केव्हा पण येईल, पण आपण जरी शिव महापुराणाचे, शिवलीला अमृतांच्या या कथा, या अमृतमयी कथा आपण ऐकून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं। आपल्या हातून जे काही छोटी मोठी पापे झाली असतील, तर ती पापे नष्ट करून आपल्या जीवनाचा उद्धार करावा। आपल्या पितरांचा सुद्धा उद्धार होतो। असं जरुरी नाही की आपण लगेच आपल्या सांगत आहे की आपला मृत्यू अटल आहे, तर आपण त्या मोमेंटमध्ये चाललं जायचं। एक सत्य सांगितलं मी तुम्हाला की मृत्यू अटल सत्य आहे। केव्हा पण की कोणाचे किती वर्ष भाग्यामध्ये लिहिलं आहे तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत माहीत नाही आहे। जर आपल्याला हे माहीत राहिलं असतं तर खूप काही करून घेतलं असतं। जन्म आणि मृत्यू कधीच सांगून येत नाही। आतापर्यंतच्या खूप काही भविष्यवाणी झालेल्या आहेत। खूप काही महाराज, खूप काही पंडित, खूप मोठे मोठे विद्वान सांगतात की हा शुभ मुहूर्त, तो शुभ मुहूर्त, हे शुभ समय, ते शुभ समय। कधी कोणत्या विद्वान ब्राह्मणांनी, पंडितांनी कधी जन्माचा कोणी बाळ येणार आहे त्याचा कधी जन्माचा समय सांगितला आहे की ह्या सेकंदालाच येणार आहे? मृत्यूचा कधी समय सांगितला आहे ह्या सेकंदला येणार आहे? तो फक्त देवादी महादेव ठरवतील। देवादी महादेव जे आहेत फक्त त्यांनाच माहिती असतं की जन्म केव्हा घ्यायचा आहे, जन्म केव्हा द्यायचा आहे, आणि मृत्यू केव्हा द्यायचा आहे। मृत्यू काल पण आलेला असतो केव्हा केव्हा। जो व्यक्ती शिवलिंगाजवळ बसलेला आहे, यमदूत त्याला घ्यायला आलेला आहे, पण यमदूत त्याला हात लावणार नाही, कारण तो शिवलिंगाजवळ मृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय मंत्र, या शिवलिंगाला त्याने स्पर्श केलेला असेल तर त्याचा मृत्यूकाल टळून जाईल। शिवाने स्वतः सांगितलेलं आहे, ज्याचा मृत्यूकाल जवळ आलेला असेल आणि यमदूत तिथं त्याला घ्यायला गेलेला असेल, तर त्याला तुझा घेऊन येण्याचा अधिकार नाही। जर तू घेऊन आला शिवाची पूजा करता करता, तर त्याचा दंड मी तुला देईल, यमदूता मी तुला देईल। तर जो शिवाची पूजा अर्चना करतो, शिवमंदिरात जातो, आणि त्याचा मृत्यूकाल जर आलेला असेल, मृत्यूकाल कोणाला माहिती आहे का की मला यमदूत घ्यायला येणार आहे आणि या इथं यमदूत उभा आहे? पण आपण जर शिवाची पूजा अर्चना करत आहे, शिवध्यान करत आहे, शिवपुराण श्रवण करत आहे, शिवलीलामृताच्या कथा श्रवण करत आहे, त्याला यमदूत हात लावणार नाही, कारण तो शिवजीचे गुणगान करत आहे, शिवजीचे श्रवण अर्चन करत आहे,
शिवजीचे संगीतमध्ये जर नृत्य करीत आहे तर त्याला यमदूत हात लावणार नाही, त्याचा मृत्यूकाळ टळून जाईल. मग माहीत नाही त्याचा मृत्यू केव्हा येणार आहे, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी केव्हा येणार आहे, पण त्याचा मृत्यूकाल तर टळून जातो. तेवढं जे संकट आहे ते तर टळून जातं. म्हणून शिवाचे गुणगान करायला, शिवाच्या कथा ऐकायला हे कान अतिशय तृप्त पाहिजे, हृदय आत्मा हे अतिशय आनंदाने प्रफुल्लित पाहिजे, असे स्वतः शिवाने सांगितले. जो शिवलिंगाजवळ बसलेला आहे, शिवलिंगाला हात लावलेला आहे, महामृत्युंजय मंत्र जपत आहे, त्याला मृत्यूकाल कळकिंचितही स्पर्श करणार नाही, यमदूत त्या ठिकाणाहून चालता होईल असं सांगितलेलं आहे शिवाने. म्हणून या कथा, शिवलीला अमृताच्या कथा श्रवण पठन करण्याने श्रोता आणि वक्ता दोघांचा उद्धार होतो. जन्म आणि मृत्यू हे कोण तय करतं? शिव, देवादिदेव महादेव, हे परमपिता. सर्वे जो आहे तर ते सर्वे पुरे ब्रह्मांड जे काही आहे ते देवादिदेव महादेव आहे. तर हे आपले जन्म आणि मृत्यू हे शिव ठरवतात. म्हणून आपण या कथा ऐकलेल्या राहतात तर आपले पापे सर्व जळून भस्म होतात. आतापर्यंत तुमच्या हजारो गावांच्या कमेंट्स आल्या, इतक्या कमेंट्स आल्या की मी आता म्हणजे कोणते कोणते गावं सांगू तुम्हाला ते सुद्धा मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. जर गावच जर सांगितले तर 2000 गावांची लिस्ट एका व्हिडिओमध्ये शिवमहापुराणमध्ये भाग पहिला तुम्ही वाचू शकतात की कोणत्या कोणत्या गावाहून आपल्या कथा गेलेल्या आहे आणि कोणते गावांचे नावं आहे. शिवमहापुराण भाग 1 तो गेलेला आहे 5,80,000 व्हिडिओ माझा. तर तुम्ही बघू शकता तिथे हजारो गावांच्या कमेंट्स, अशाच हजारो गावांच्या कमेंट्स करत राहा, माझा आत्मविश्वास वाढवत राहा. मी बी तुमच्यासारखीच आहे, एक छोट्याशा गावात राहते, मी छोट्याशा खेड्यात राहते. बुराणपूरजवळ छोटं खेडं आहे, शहापूर गावात राहते मी, जिल्हा बुराणपूर आहे आमच्या बी गावाचा. जॉईंट फॅमिलीत राहते मी गेल्या 25 वर्षापासून. 10 लोकांची आमची फॅमिली आहे. तर मी एवढं संपूर्ण काम करून दुपारी मला जेवढा वेळ भेटला तेवढा मी तुमच्यापर्यंत कथा पोचवते. पार्लर पण चालवते, मेहंदी, ब्रायडल, साडी, ज्वेलरी, पातळं, मराठी पातळं, सर्व काही बिझनेस करते. फायनान्शियल वगैरे चांगलं आहे, पण छंद आहे, बिझी राहायचं म्हणजे आपला माइंड फ्रेश राहतो आणि आपण आपल्या कामामध्ये गुंतलेले राहतात. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. माझे मिस्टर बिझनेसमॅन आहे, हॉटेल आहे, हार्डवेअर आहे. मुलगी MDSसाठी BDS कंप्लीट झालं, MDSची नीटची एक्झाम देत आहे. मुलगा B फार्मसीमध्ये आहे आणि मी तुमच्यापर्यंत कथा पोचवत आहे. हा माझा छंद, माझा आवड. मला रात्रीचे 12 वाजतात. जॉईंट फॅमिली जर म्हटली तर तुम्ही समजू शकतात की जॉईंट फॅमिलीत 10 जणांचे कामं किती राहतात, किती वाजेपासून उठावं लागत असेल आणि केव्हा किती टायमापर्यंत मला तुमच्यापर्यंत कथा कशा पोचवत असणार ते देवाला माहिती. फक्त की मी किती तळमळ करत राहते ते पुराण वाचवण्यासाठी आणि केव्हा माझ्या हातात हे संपूर्ण घरातलं काम करून हे पुराण माझ्या हाती येईल हे मी वाट पाहत राहते. मी संपूर्ण काम करून बी थकून जाते, पण पुराण माझ्या हातात आलं म्हणजे खूप मला आनंद होतो आणि रिलॅक्स लागतं की मी आता या पुराणाजवळ बसली आहे. मी जे माझी कामाची दिवसभरची थकावट आहे संपूर्ण दूर होते पुराण हातात घेतल्यात. शिवलीला अमृताचा अध्याय हातात घेताच बरोबर माझी संपूर्ण थकावट दूर होते. तर मित्रांनो, या शिवलीला अमृताच्या कथा नक्की सर्वांनी श्रवण कराव्या. अमृतमयी आहेत या कथा, एकदम अमृतमय आहेत. माझा किती वेळा मी मरता वाचली आहे, 4-5 वेळा. या फक्त शिवामुळे अक्षरशः काटे येतील असे मृत्यू आलेले होते, मृत्यूगंड आलेले होते. पण मी पदोपदी दिवसभर जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, उठता बसता, फरची पुसता, कपडे धुता, भांडी घासता, भांडी रचता, पोळ्या टाकता, हर समय प्रदोष कालाची माझी पार्थिव शिवलिंगाची पूजा टळणार नाही. कथा तर तुमच्यापर्यंत पोहोचवेल, पण दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करते, अर्चना करते, अभिषेक करते, कथा वाचते आणि तुमच्यापर्यंत कथा पण पोहोचवते. रात्रीचे 12 हमखास वाजतात. सकाळी लवकर उठा, तुमच्यापर्यंत अजून कथा पोहोचवा, एडिटिंग करा, व्हिडिओ बनवा, काय द्यायचे काय नाही, काय तुम्हाला आवडेल, तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्या. किती गावांच्या कमेंट्स येतात, प्रश्न राहतात, त्यांचे पण उत्तर द्यावे लागतात मला मेसेजद्वारेच. खूप जण काही नंबर मागतात, फोन नंबर जर दिले तर खूप मला फोन येतील, मी घरातले कामं बी करू पावणार नाही आणि कथा तुमच्यापर्यंत पोहोचू पावणार नाही, त्यामुळे मी नंबर देत नाही. तर आता आपण आज ऐकणार आहोत विदूर ब्राह्मणाची कथा. खूप छान कथा आहे ही पण. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे. जशा कमेंट्स करत आहे तशा कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा. सॉरी,
थोडे 9 मिनटं घेतले, मी मिनटं सेकंड माझे महत्त्वाचे राहतात कामासाठी, हे बी तुम्ही समजू शकणार माझे. तर आता आपण विदुर ब्राह्मणाची कथा ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. हे शिवनामस्मरण कोणी करावे, तसेच शिवकीर्तनसुद्धा कोणी करावे याबाबत कसलाही भेदाभेद मनात नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थाश्रमी, स्त्री, मुले, तरुण, वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन असे जरुरी नाही, हा तो जातीचा आहे तर त्याने शिवकीर्तन करावे नाही, तो त्या जातीचा आहे म्हणून त्याने शिवकीर्तन करावे नाही. शिवकीर्तन हे सर्वांनी करावे, लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपासून सर्व ज्या जातीचे आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी सर्वांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शूद्राहून अतिशूद्र समजावा. त्याने आपल्या अंगावर कपडे घातले काय, अलंकार घातले काय, तर असे त्याने आपल्या अंगावर जर कपडे घातले असतील या अलंकार घातले असतील, ज्याला शिवनामस्मरण आवडत नाही तर त्याने आपल्या अंगावर प्रेत शिंगारले आहे असे समजावे. पशु ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतो तसा तो मनुष्यसुद्धा गवत खाऊन, अन्न खाऊन जगत आहे, म्हणजे त्याला शिवनामस्मरण आवडत नाही म्हणजे तो गवत खाऊन जगत आहे असे समजावे. म्हणजे असा माणूस शेपूट नसलेला पशुच होय. त्याचे डोळे, कान, हात, पाय सारे केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे निरुपयोगी आहेत असे समजावे. त्याला जन्म देऊन त्याची माता अगदी निपुत्रिक आहे असे समजावे. मातेने दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तर शिवभजनी मन रमावे लागेल. शिवभजन केल्याने संकटातून सुटका होते. शिवभक्तांना अग्नी, पाणी यापासून भय नसते. जो शिवनामस्मरण करतो त्याला अग्नी, पाणी यापासून भय नसते. मी शिवनामस्मरण सतत करत राहते म्हणून मी मृत्यूला घाबरत नाही. मी कुठे पण उडी मारून देते, या पार की त्या पार. शिव माझा वाचवणारा आहे म्हणून मी 5-6 वेळा मृत्यूमधून बाहेर आलेली फक्त शिवामुळे. म्हणून त्याला भय नसते, कारण त्याला अग्नी, पाणी काही पण असो तो घाबरत नाही, कारण त्याला माहिती पाठीशी शिव आहे, डोक्यावर शिवाचा हात आहे, तर मला काहीच होणार नाही. येतं किंचित केसांना धक्का लागणार नाही, कारण शिव त्याच्या पदोपदी रक्षा करत राहतो. जो शिवनामाचे भजन करत नाही तो समुद्रात जाऊन बुडो, अग्नीत पडून जळो किंवा त्याला जहाल असा विषारी नाग चावो. शिवभजनाबद्दल नेहमी आसक्ती ठेवावी. ज्याप्रमाणे मुंगळा अर्धा तुटला तरी गुळापासून मुळीच दूर होत नाही. बरेच दिवस बेपत्ता असलेला आपला एकुलता एक पुत्राबद्दलची शुभदायी बातमी ऐकायला त्याचे आईवडील जसे अत्यंत आतुरतेने, शीघ्रतेने घाव घेतात, तशी धाव घेऊन हातातली तर सर्व कामे बाजूला सोडून ठेवून पटकन शिवभजन ऐकायला जावे. दूरदेशी गेलेल्या आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून ते वाचायला पत्नी जशी आपल्या मनात अत्यंत आतुर होईल असे शिवाचे भजन करायला आतुर राहावे. अत्यंत दारिद्र्य माणसाला धनाचा हंडा जसा समोर येतो तसा धावून मनुष्य तो हंडा घ्यायला जातो, तसं शिवभजन रमायला धावून जावे. जन्मांध असलेल्या माणसाला जसे डोळे आले त्याला जसा आनंद होतो तसे शिवभजन करण्यासाठी आनंद व्हायला हवे. तहानेने मरणोमुख झालेला अचानक अगदी थंडगार पाणी पडलं मिळाल्यानंतर जसा आनंद होईल तसा आनंद शिवभजनसाठी करावा. हातातली सारी कामे दूर सारून आणि झोप बाजूला सारून शिवभजन जेथे असेल तेथे ऐकायला जावे. वक्ता स्वतः पंडित अतिशय चतुर असावा. वक्ता आणि श्रोता कथा ऐकल्याने दोघांचा जन्मांचा उद्धार होतो आणि त्याला शिवलोकाची, रुद्रलोकाची, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा. जो वक्ता तुम्हाला कथा सांगतो त्याला गुरु समजावे आणि त्याला नम्रपणे नमस्कार करावा. कामधेनूच्या आचळातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राचे आपल्या मथुर वाणीने रसाळ वर्णन करीत असताना आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे. वक्त्यावरती ऐकणाऱ्याचा पूर्ण विश्वास असावा. जो कथा तुम्हाला सांगत आहे तर वक्ता काय सांगत आहे याच्यावर तुम्हाला पूर्ण विश्वास असावा. पोथी हातात राहते, शिव महापुराण हातात राहतो, या शिवलीला अमृताच्या हातात राहतो. तो वक्ता कधी खोटं बोलत नाही, कारण तो एक शब्दसुद्धा खोटं बोललं तरी त्याला पाप लागते. म्हणून वक्ता जर पोथी वाचत आहे, पोथी हातात आहे, तर तो कधीच खोटं बोलणार नाही, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. वक्त्याशिवाय अन्य कोणाशी उगाच वादविवाद करू नये. मनात काही शंका असतील तर वक्त्याला विचारावे, प्रश्न करावे. आपल्या प्रश्नाचं या आपल्या जे काही विचार असेल तर त्याचं निरसन करून वक्त्याला सांगावे आणि शांत चित्ताने वक्ता काय सांगत आहे त्याचे ऐकावे, शांत चित्ताने ऐकावे. वक्त्याला उगाच नाना प्रश्न करून त्यांना त्रास देऊ नये. जो प्रश्न असेल तोच वक्त्याला सांगावा. नाना शंका उगाच विचारून छळणारे
जो वक्त्याला विनाकारण काहीतरी प्रश्न विचारताय, त्याच्या मनात काही प्रश्न नाही आहे आणि उगाचच प्रश्न विचारतायत, त्याला छळतायत, तर तो पिशाच योनीत जातात. गर्वाने धुंद होऊन कधीही कथा अर्धवट टाकून निघून जाऊ नये. तुमच्याजवळ खूप पैसा आहे, खूप काही आहे, घर आहे, दार आहे, गाडी आहे, घोडी आहे, बंगला आहे, सर्व काही आहे, दास आहे, दासी आहे, हत्ती आहे, सर्व काही आहे, घरात खूप काही आहे. आणि जर कथेला आलेला आहे तर तुम्ही गर्व करून अर्ध्यावर कथा सोडून निघून जाऊ नये. गर्व करून शिवकथा कधीच अर्धवट सोडून निघू नये. जो व्यक्ती असा अर्धवट कथा सोडून निघतो तर त्याचे आईवडील त्याच्यापासून हिरावून जातात, असे स्वतः सांगितले या कथेमध्ये. तसे करणारा जीवनात तो स्वतः अल्पायुष्य होतो आणि त्याच्याजवळ त्याचे आईवडीलसुद्धा हिरावून जातात आणि त्याच्या मागे एकामागे एक त्याच्यावर संकटे येत राहतात. जो अपूर्ण कथा ऐकतो तर तो अपूर्ण कथा ऐकून कधीच उठू नये, नाहीतर एकामागे एक संकटे येत राहतात. अशा या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बहुला. या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बहुला. ती ही वाईट चालीची होते. ती सुद्धा जार कर्म करीत असे. एकदा जाराबरोबर एकांत करीत असताना पतीने तिला पकडले. जार कसाबसा निष्ठून पळून गेला. बहुलेला विदूर ब्राह्मणाने खूप मारले, तिची निर्बत्सना केली. तेव्हा ती म्हणाली, तू सुद्धा नेहमी वेश्येकडे पडलेला असतोस, मग मी काय करावे? तू रोज रोज तू जे वेश्येकडे करतोस तेच मी आज केले आहे. तिचे हे उत्तर ऐकून अधिकच चिडून गेला. तो ब्राह्मण त्याच्या बायकोचे हे उत्तर ऐकून खूप चिडून गेला. चिडून जाऊन तिला लाथांनी मारत विदूर ब्राह्मण म्हणाला, तू जार कर्म करून जो पैसा मिळवला आहेस ना, तो सर्व माझ्याकडे दे. तिने काही केल्या त्याच्याकडे पैसे दिले नाहीत, म्हणून विदूर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून हिसकावून घेतले. घरातला सारा पैसा घेतला आणि आपण रोज जिच्याकडे जायचा त्या वेश्येला नेऊन दिला. तिचा जो पैसा होता त्याच्या बायकोचा, तर त्याने तो पैसा तिच्याकडून हिसकावून घेतले, त्याचे अलंकार हिसकावून घेतले आणि तो स्वतः वेश्येकडे, ब्राह्मण असून वेश्येकडे जात होता आणि त्याने त्याच्या स्वतःच्या बायकोचे पैसे आणि दागिने त्या वेश्येला नेऊन दिले. अशा तऱ्हेने दोघंही सारखे रोजच पापचरण करीत होते. नवरा बी आणि बायको बी, ब्राह्मण बी आणि बहुला बी रोज असे पापचरण करीत होते. पुढे कालांतराने खूप दिवस झाले. कालांतरानंतर ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला नेताना वर गेल्यावर फार छळले. आयुष्यात पापे करणारा यमलोकातच जावे लागते. जो खूप आयुष्यामध्ये पापे करतो त्याला यमलोकातच जावे लागते व तेथे आपल्या पापकर्माची फळे त्याला भोगावी लागतात. कारण यमदूतामध्ये दया नावाचा शब्द नसतो. तेथे फक्त पापकर्म करण्यासाठी हा यमलोक बनलेला आहे. ज्यांनी काही चांगले कर्म केले, शिवमहापुराण कथा ऐकल्या, शिवलीला अमृताच्या कथा ऐकल्या, त्यांना शिवाचे लोक मिळते, त्यांना शिवस्थान मिळते, त्यांना शिवाच्या चरणापाशी शिवाची सेवा करण्याचे सानिध्य मिळते. पण ज्यांनी खूप काही पाप कर्म केलेली, कोणाचं मन दुखवलंय, चुगली केली, चाळी केली आहे, विश्वासघात केला आहे, या कोणाला टोचून टाचून काही बोललेलं आहे, या जो व्यक्ती आपल्या आईवडिलांना वागत नाही, ज्या सुना आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत नाही, त्यांनासुद्धा पाप लागते. म्हणून जे मुलं आहेत त्यांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करावी. जो कोणी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करतो त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात. त्याने न पूजा केली असणार, न मंदिरात गेला असणार, न शिवकथा ऐकल्या असणार, न शिवलीला अमृताच्या कथा कधी ऐकल्या नाही, पण त्याने त्याच्या आईवडिलांची जीवनभर सेवा केली. म्हणजे साक्षात त्याचं घर शिव कैलास, साक्षात त्याच्या घरात शिव पार्वती, म्हणून त्याला शिवलोकातच स्थान मिळेल. कारण त्याने त्याच्या आईचे आणि वडिलांचे जीवन सार्थक केले, सेवा केले. ज्या सुनेने आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केलेली आहे तर तिला शिवलोकातच जागा मिळेल. पण जो आपल्या आईवडिलांना छळतो, ज्या सुना सासू सासऱ्यांच्या सेवा करत नाही, त्यांनासुद्धा पापकर्मे भोगावी लागतात, यमलोकात जावा लागतो. यमलोक हा पापकर्म करण्याची फळे भोगण्यासाठी जावं लागतो. म्हणून तेथे यमदूत अशा लोकांचा छळ करतात. मग त्यांनी भयानक अशा कुंभीपाकात त्या ब्राह्मणाला टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वतावर दऱ्याखोऱ्यांमध्ये पिशाच रूपाने त्याला भटकू लागले. नेहमी भयंकर भूक आणि तहानेने तो अतिशय व्याकुळ झालेला असे. शरीराला भयंकर जखमा झाल्या होत्या. कुष्ठरोगाने त्याचे सर्व शरीर सडले होते. कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे, उगाच हाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे. काट्यांनी भरलेल्या रानात कसलीच फळे मिळू नयेत, अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता. इकडे पतीच्या निधनानंतर बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कुणापासून झाला हे तिला सुद्धा सांगता आले नाही. कोणत्या ब्राह्मणाचा झाला या कोणत्या कुलाचा, कारण जे ब्राह्मण करत होतो, ब्राह्मण वेश्येकडे जात होता, ती जार कर्म करायला दुसऱ्यांकडे जात होती. पण मग तिला ज्या वेळेस ब्राह्मण मेला त्यानंतर बहुलेला दिवस राहिले तर तिला एक मुलगा झाला, पण तो कुणापासून झाला हे तिला सांगता आले नाही.
सांगता आले नसते. असेच दिवस गेले. एकदा शिवरात्रीचा दिवस होता. शिवरात्रीला यात्रा करेचा मेळा गोकर्णी क्षेत्राला चालला होता. बहूल्या आपल्या पुत्रासह त्या यात्रेत सामील झाली होती. तेथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले. बहूलेनेही सर्वांबरोबर स्नान केले. गोकर्णी महाबळेश्वरचे दर्शन घेतले. मग ती पवित्र मनाने पुराण ऐकायला जाऊ लागली. पुराणिक बुवा सांगत होते, जारिणी स्त्रीला यमदूत मुळीच क्षमा करीत नाही. लोखंडाची जाड सळई तापून लाल लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात. बहूला हे निरूपण ऐकून अत्यंत बेचैन झाली. ओक्षीबोक्षी झाली, रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकाला नम्रपणे नमस्कार करून आपली हकीकत कोणताही आडदा पडदा न ठेवता सांगितली की मी हे जार कर्म केले. माझा जो नवरा होता ब्राह्मण तो मेला, पण त्यानेही वेश्येकडे खूप काही दिवस राहिला. आम्ही दोघांनी खूप जार कर्म केले, अशी ती बहूला त्या पुराणिकाला त्या वक्त्याला सांगत होती. पुराणिकाला म्हणाली, गुरुवर्य, माझ्या हातून तसले फार काही पाप झाली आहेत. आता मला यमदूत फार फार छळतील. मला त्यांच्यापासून कोण सोडवेल? स्वामी, भीतीने मी थरथर कापत आहे. आता मी काय करू? मी अत्यंत पापिनी आहे, मी चांडाळीनी आहे, मी जार कर्म केले आहे आणि मला भय वाटत आहे. आता कधीही यमदूत मला पकडून नेतील, नरकुंडात टाकतील, तापलेल्या भूमीवर चालायला लावतील, तीक्ष्ण शस्त्राने मला टोचतील, तुप्त सोडीवर चढवतील, मिरच्यांची धुर्री देतील. कितीतरी प्रकारांनी ते माझा छळ करण्यात येईल, माझा हलाहल करण्यात येईल, महानरकात घालतील. तेथून मला कोण सोडवेल? त्यातून सुटण्याचा काही उपाय असेल तर कृपया सांगा. त्या दिवसापासून बहूलेला अन्न पाणी गोड लागेना. शेवटी त्या ब्राह्मणाला शरण गेली आणि त्याला म्हणाली, मी आपणाला शरण आली आहे, तेव्हा कृपा करून माझ्यावर दया करा. मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला. सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ, सर्व मंत्रांचा राजा जो आहे शिवपंचाक्षर मंत्र. ज्या घरात ओम नमः शिवाय या मंत्राचा सदोसदी दिवसभर या सकाळ संध्याकाळ दिवा लागणीला 108 वेळा जप केला जातो, त्याच्या घरातून दुःख दारिद्र्य दूर राहते. म्हणून शिवपंचाक्षर मंत्र ब्राह्मणाने त्या बहूलेला दिला आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कर. जो कोणी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतो, त्रिपुंडी भस्म लावतो, गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतो, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. गंगा, यमुना, सरस्वती असे तिघांचे स्नान केल्याची प्राप्ती होते आणि यतकिंचित त्याला पाप लागत नाही. त्याला महारुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते, असे स्वतः या पुराणिकाने सांगितले. देवालयात आपल्यासमोर बसून शिवलीला अमृत कथा ऐकवल्या. तिनेही अत्यंत मनोभावे, अत्यंत आदराने शिवलीला अमृताच्या सर्व कथा ऐकली. श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. वक्ता तर सांगतो, वक्ता कथा सांगतो, पण श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. मी तुम्हाला अगोदरच आता बोलली, तेच आता या अध्यायात आलं. तर सर्वश्रेष्ठ जो कान लावून, मन लावून, ध्यान लावून, आपला आत्मा आणि डोळे बंद करून जो कोणी ही कथा ऐकतो, ध्यान कराने जो कोणी ध्यान करतो, त्याचे आत्मा शुद्ध होते आणि आत्म्यामध्ये परब्रह्म परमात्मा देवादिदेव महादेव बसतो, हृदयामध्ये देवादिदेव महादेव बसतो. म्हणून बहूलेने बी सर्व डोळे बंद केले आणि ध्यान केले. ध्यान केल्याने आत्मा पवित्र होतो. तसं बहूलेचा आत्मा पवित्र होत गेला. श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. बहूलेने बी श्रवण भक्ती केली. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याचा खूप काही कोटीगुणा पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून पुराणिकांनी त्याला सांगितले, बहूला तू श्रवण भक्ती कर. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती. मी जी ही कथा वाचत आहे तर तू ती कथा ऐक, असे पुराणिकावाल्याने त्या बहूलेला सांगितले. आणि बहूलेची पापे, असंख्य पापे, फक्त शिवलीला अमृताच्या कथा ऐकत ऐकत तिचे असंख्य पापे नष्ट झाली. बहूलेची पापे सद्गतीने, सत्संगतीने आणि सत्संगतीने लगेच पटापट नष्ट होऊ लागली. जितक्या वेळा जो कथा ऐकतो, एक एक कथा ऐकत ऐकत त्याचे दुःख दारिद्र्य आणि पापे तर नष्ट होतात, मग प्रगती व्हायला सुरुवात होते. म्हणून तसेच बहूलेची सत्संगतीने आणि हे पटापट शिवलीला अमृताच्या कथा, शिव महापुराणाच्या कथा ऐकून 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 तिचे सर्व पापे पटापट नष्ट होऊन गेली. आता ती सदोसदी जेव्हा शिवनामाचा जप अगदी सहजतेने मनापासून करू लागली, कारण पापे नष्ट झाल्यानंतर आत्मा शुद्ध होऊन जातो आणि आत्म्यामध्ये शिव बसून जातात. तसे तिच्या आत्म्यामध्ये, बहूलेच्या आत्म्यामध्ये शिव बसून गेले. त्यामुळे तिचे सर्व दोष एका पाठोपाठ एक याप्रमाणे नष्ट होऊन गेले आणि ती अगदी पवित्र झाली. ज्याचे पाप नष्ट होऊन जातात आणि तो अगदी पवित्र होऊन जातो, त्याचा मन आत्मा निर्मळ होतो, तो शिवासमोर बी बसला तरी त्याच्या डोळ्यातून ढसा पवित्र मनामुळे आसू निघतात. असा या शिवाने या कथेमध्ये सांगितलेले आहे.
बहुलेचे सर्व कथा ऐकून सर्व दोष एका पाठोपाठ याप्रमाणे नष्ट होऊन ती पवित्र झाली. ज्याप्रमाणे तव्याचा बुरसा घासून काढला की तो आरशासारखा स्वच्छ होतो, तसा परीसेच्या सानिध्यात येऊन लोखंड लागले की त्याचे संपूर्णपणे सोने होते. वाळलेले लाकूड जर अग्नीत पडले ते सुद्धा पूर्णपणे अग्निरूप होते. पवित्र अशा गंगेला छोटासा अहोळ मिळाला की तो गंगारूप होऊन जातो आणि मग ते पाणीही गंगाजल बनते. त्याचप्रमाणे बहुलासुद्धी तिची सर्व पापे शिवकृपेने शिवकथा ऐकल्याने सर्व नाहीशी होऊन पूर्णपणे शुद्ध झाली. रोज नित्यनेमाने केलेल्या शिवकथा श्रवणाने बहुला निर्दोष बनून गेली. ती स्वतःच आपल्या मुखाने रात्रंदिवस शिवकीर्तन गाऊ लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ज्याचा आत्मा एकदम स्वच्छ राहतो, ज्याच्या मनामध्ये कपट चपट दिखावा राहत नाही, जो गुणगुणावतो, तर त्याचा आत्मा काय राहतो, एकदम निर्दोष राहतो, पवित्र राहतो. त्याला कोणत्याच याची भान नाही राहत की मला हे काय म्हणेल की ते काय म्हणेल. आपण आपलं शिवनामस्मरण करत राहतो. स्वयंपाक करता करता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपलं गुणगुणावतो. कारण आपल्या आत्म्यामध्ये जे पापी आहेत, तर जे पाप आहेत ते असंख्य पापे असतील तर ते कमी झालेली आहेत आणि आपण त्या पापांमधून निर्दोष झालेला आहे आणि आपला आत्मा एकदम निर्मळ पवित्र गंगाजलसारखा होऊन गेला आहे. तसा या बहुलेचा आत्मा एकदम पवित्र आणि निर्जळ गंगाजलसारखा होऊन गेला होता आणि शिवकथा श्रवणाने बहुला निर्दोष झाली होती. स्वतःच आपल्या मुखाने रात्रंदिवस शिवकीर्तन गाऊ लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवलीला अमृताच्या श्रवणाने जो कोणी शिवलीला अमृताची एक पण कथा ऐकली तरी त्याचे असंख्य पापे जोडून भस्म होतात. तशा शिवलीला अमृताच्या श्रवणाने सर्व पावन होतात. या जन्मी त्यांना पूर्णपणे मुक्ती लाभते. जो शिवलीला अमृताच्या कथा ऐकतो त्यांना याच जन्मी मुक्ती मिळते. तीर्थाटन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवकीर्तन श्रवण केले की योग याग व्रत साधन काहीही न करता केवळ श्रवणाने नवविधी भक्ती केल्याचे पुण्य मिळते आणि महारुद्र अभिषेकाची एक कथा ऐकली म्हणजे त्याला हजारो रुद्राभिषेक केल्याचे पुण्य मिळते. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारी वर्णांच्या आणि ब्रह्माश्रम गृहाश्रम वानप्रस्थाश्रम संन्याश्रम चारी आश्रमातल्या सर्व लोकांनी शिवकथा अमृत नित्यनेमाने मनोभावाने व भक्तीने ऐकून पावन व्हावे. बहुला सुद्धा आता पार बदलून गेली होती. आता तिला संतांचा सहवास आवडू लागला. आता आपल्या तोंडाने कोणाची निंदा न करत फक्त आपल्या गुरुची मनोभावे सेवा करीत होती. निंदा केले म्हणजे पाप लागते. सर्वात मोठं निंदा करणे सर्वात मोठं पाप आहे. आपण एवढ्या कथा ऐकल्या आणि छोटीशी चुगली कोणाची करून दिली, छोटीशी निंदा कोणाची केली, गेली ती कथा वाया. आपल्याला त्याचं पुण्यच मिळणार नाही. म्हणून बहुलाला आता सतसंगतीचा संतांचा सहवास आवडू लागला. निंदा तिला आता आवडत नव्हती. कोणाची निंदा ती करतच नव्हती. फक्त आपल्या गुरुची मनोभावे ती आता सेवा करत होती. गोकर्णी क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करीत होती. सर्व अंगाला भस्मापासून रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालीत असे. त्यामुळे बहुला अत्यंत पवित्र झाली होती. शंकरांनी तिला शिवलोकात घेऊन येण्यासाठी दिव्य विमान पाठवले. शिवाचे दूत पाठवले. शंकराने ज्यावेळेस तिचा मृत्यू आला त्यावेळेस शंकरांनी शिवाचे दूत पाठवले, दिव्य विमान पाठवलं. बहुलेसाठी तिचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला कायमची जागा दिली. शंकराने बहुलेला तिच्या पायाजवळ जागा दिली. तिने किती जार कर्म केले होते, किती वाईट सवयी होत्या तिच्या, पण तिच्या त्या वाईट सवयी सर्व्या या शिवकथा शिवलीला अमृताच्या कथा वारंवार श्रवण केल्याने तिचे सर्व असंख्य पापे जळून भस्म झाली. आणि शिवाने ज्यावेळेस तिचा मृत्यूकाल जवळ आला, तिचा मृत्यूगंड जवळ आला, तेव्हा शंकराने तिला शिवलोकामधून शिवाचे दूत दिव्य विमान घेऊन तिचा उद्धार करण्यासाठी आणि शिवाच्या पायाशी तिला जागा देण्यासाठी, कायमची जागा देण्यासाठी तिचा उद्धार केला आणि बहुलेला शिवाच्या पायापाशी कायमची जागा मिळाली. अशा बहुल्यासारख्या एवढ्या पापिणीचा उद्धार भगवान शंकरांनी केला. तर ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले की या शंकराच्या पायापाशी गेल्यानंतर बहुलेने शंकर पार्वतीची स्तुती केली. तर सर्व लोक इतके आश्चर्यचकित झाले की या पापिणीचा उद्धार भगवान शंकरांनी केला. ते अंबा बहुलेला म्हणाली, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. पार्वती माता म्हणाली, बहुला मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तेव्हा आता तू तुझ्यासाठी हवे ते माग, मी तुझी इच्छा अवश्य पुरी करेन. तेव्हा माझा पती पापी होता. हे पार्वती माता, हे अंबे माता, माझा पती तर पापी होता. त्याला आता कोणती गती प्राप्ती झाली हे मला ठाऊक नाही. माते, त्याला क्षमा कर, त्याच्यावर कृपा करून दया कर, त्याला पावन कर, येथे आण. बहुला पतीच्या आठवणीने अतिशय गहीवरून म्हणाली. ब्राह्मण मेला, तो वेश्येकडे जात होता. पण तरी पण बायकोचं मन हे जास्त तिच्या पतीमध्ये असतं, तिच्या नवऱ्यामध्ये असतो. हरेक बायकोचा जीव सर्वात जास्त पाची प्राण त्याच्या
तिच्या नवऱ्यामध्ये असतं. तर बायकोला असं वाटत होतं की माझा जो पती आहे ब्राह्मण, तो वेश्येकडे जात होता, त्याने तर असंख्य पापे केलेली होती, तो सुद्धा यमलोकामध्ये असेल. माझा तर हे शिवशंकरा, मी ह्या शिवकथा ऐकल्या, सत्संगीचा केला, गोकर्णीमध्ये रोज स्नान केले, तर मी पवित्र झाली आणि मला तुमच्या चरणाशी मला जागा मिळाली आणि माझ्यावर अंबे माता, पार्वती माता प्रसन्न झालेली, अंबे बहुलावर प्रसन्न झाली आहे. तर तू हवे ते वर माग, असे अंबे माताने बहुलेला सांगितले. तू वर माग, तुझी काय इच्छा आहे तर मी अवश्य पुरी करेन. तेव्हा बहुला म्हणाली, माता माझी इच्छा अशी आहे की माझा पती पण खूप पापी होता, तो कुठं आहे, तू तुझ्या अंतर्ज्ञानाने ओळख ना की माझा पती कुठं आहे. असे बहुलेने पार्वती मातेला अंबेला विनंती केली. अंबे माताने सांगितलं, तुझी इच्छा सांग बहुला, काय आहे, मी अवश्य पुरी करेन. तेव्हा देवी, माझा पती पापी होता, आता तो कुठे आहे, त्याला कोणती गती प्राप्ती झाली आहे, त्याला पण क्षमा कर ना, त्याला इथे घेऊन ये, असे बहुलेने मातेला सांगितले. बहुला, तू खरोखरच धन्य आहेस ग, असे पार्वती माता म्हणाली. आपल्याबरोबरच आपल्या पापी पतीची उद्धाराची तुझी तळमळ पाहून मला आनंद झाला. आता खरोखरच तुझ्या पतीची भेट घडवावी असे सुद्धा मला वाटत आहे, असे म्हणून पार्वती मातेने सांगितले. बहुले, तुझा पती आता पिशाच होऊन विंध्याचल पर्वतावर भटकत आहे. तू तुंबराला आपल्याबरोबर घेऊन जा, पर्वतावर जा, त्याला शिवकथा ऐकव, शिवलीला अमृताची कथा ऐकव, म्हणजे त्याचा बी जन्म पावन होईल. पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलाला फार फार आनंद झाला. तुंबराला आपल्याबरोबर घेऊन ती विंध्याचल पर्वतावर आली. तेथे विदूर ब्राह्मण पिशाच रूपाने वेड्यासारखा दऱ्याखोऱ्यात इकडे तिकडे फिरत होता. तुंबराने आपली सर्व शक्ती खर्चून त्याला पकडून आले. पिशाच हातात येत नाही, पण तुंबराने पूर्ण शक्ती खर्चून त्याला पकडून आणले. तेथे त्याला एका झाडाच्या वेलींना गच्च बांधून टाकले, म्हणजे तो परत पिशाच इकडे तिकडे भटकेना, शिवकथाच ऐके म्हणून त्याला गच्च दोरीने एका झाडाला बांधून दिले. त्या ब्राह्मणाला कोणता हे भेटला होता जन्म, पिशाचचा. त्याने खूप काही असंख्य पापे केलेली होती, जार कर्म केलेले होते, म्हणून त्याला असंख्य पापे, त्याला यमलोकात तर खूप यातना भोगल्या, पण यातना भोगल्यानंतर त्याला विंध्या पर्वतावर त्याला पिशाच योनीमध्ये टाकून दिलेले होते. तर आता या बहुलेने तुंबराला घेऊन गेली. अंबे माताला सांगितले की माझा पती कुठे आहे, अंतर्ज्ञानाने जाण आणि तू माझ्या पतीला इथे त्याची माझी भेट घडवून दे. तर अंबे माताने तुंबराला दिले बहुलेजवळ. आता बहुला आणि तुंबरा तिथे गेली विंध्याचल पर्वतावर. तर तुंबराने पूर्ण शक्ती खर्चून टाकली आणि एका झाडाला, त्या ब्राह्मणाला, त्या पिशाचला बांधून टाकले. मग तुंबराने तेथे त्याच्यासमोर शिवकीर्तन, शिवलीला अमृताच्या कथा आणि सुरू केले. आणि ते ऐकताना भोवतालचे पशु पक्षी सुद्धा उद्धरून गेले. विदूर ब्राह्मणही ते कीर्तन ऐकून सावध झाला. जो पिशाच होता, त्या झाडाला बांधलेला होता, तो सावध होऊन आता ऐकायला लागला. त्याच्यातील पिशाच वृत्ती नाहीशी होत गेली. हळूहळू एक एक शब्द कानावर पडत होता. हळूहळू जो शिवकथा ऐकतो, हळूहळू त्याच्या परिवर्तन होत जातं मनामध्ये. कोणी काही पण करो, काही बी राहो, तो निंदा करणार नाही, नासलती करणार नाही, कोणाची भांडण करो तरी तो त्याच्या तोंडी लागणार नाही, बल्कि आपलं तोंड लपवून तो बाहेर इकडे तिकडे दपून राहतो, कारण की त्याच्याशी आपल्याला भांडण करायचं नाही राहत, म्हणून तो इकडे तिकडे स्वतःच आपलं तोंड लपवत राहतो. तर तसं हे पिशाच वृत्ती त्याची हळूहळू नाहीशी झाली. कारण शिवकथा ऐकल्याने मन परिवर्तन होतं, हे 100% गॅरंटी. तो शुद्धीवर आला. आपल्याला बांधलेले आहे हे ते सोडावे असे त्याने तुंबराला विनंती केली. तो शुद्धीवर आला. कथा ऐकून त्याचे बी पाप नष्ट झाली आणि तो शुद्धीवर आला आणि त्याने तुंबराला सांगितले की मला सोड, आता या पिशाचे तू बांधून ठेवलंय मला या झाडाला, तर सोड अशी विनंती केली. तुंबराने त्याला सोडले. त्याच्या वृत्तीत आता बदल झाला होता, त्यामुळे त्याला झाडापासून सोडून दिले. त्याबरोबर विदूर ब्राह्मण पुढे आला. त्याने तुंबराचे घट्ट पाय धरले. आपली स्त्री बहुला हिला समोर त्याने पाहिली. गहीवरून तो रडू लागला. त्याला रडू आले की आपण ही आपली बायको होती, त्यावेळेस आपण हिला बायकोचा दर्जा दिला आणि आपण वेश्येकडे जात होतो आणि आपल्या बायकोनेच आपल्याला या पिशाच योनीतून मुक्त केले, असं त्याला खूप त्या बायको पुढे रडू लागले. गहीवरून जोरजोराने रडू लागला आणि म्हणाला त्याच्या बायकोला, बहुला तू खरोखरच धन्य आहेस ग, माझ्यासारखी पापी माणसाचा केवळ तुझ्यामुळे तुंबराने उद्धार केला आणि तुझ्यामुळे माझा उद्धार झाला, नाही तर मी पिशाचच योनीत फिरत होता. म्हणून या कथा जो कोणी ऐकतो, तर आपल्या फॅमिलीमधून कोणाच्या हातून छोटी मोठी पापं पण घडत राहतात, या काही कर्म घडत राहतात, तर ते सुद्धा या कथा बायको श्रवण करेल तरी त्याच्या फॅमिलीच्या या पापमुक्त होत राहतील आणि प्रगती होत राहील, उन्नतीचे मार्ग खुलतील, संकटांचा नाश होईल. ज्या घरात या कथांचे श्रवण होत राहते
कारण माणसांना वेळ नाही कथा ऐकायला. काही माणसं ऐकतात, खूप जणांच्या कमेंट्स आल्या, खूप जण ऐकतात माणसं, पण काही जास्त करून लेडीजच पूजा करतात, लेडीजच कथा ऐकतात. तर आपण पण कथा ऐकल्या तरी पण आपल्या नवऱ्याची, आपल्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यांचे सुद्धा असंख्य पापे नष्ट होतात, कारण ते आपले दर्शन करतात, आपल्या फेसचं दर्शन करतात, आपला स्पर्श केल्या मात्र सुद्धा त्यांचे पापे नष्ट होतात. तर अशा या शिव महापुराणामध्ये सांगितलेले आहे. तर तसा या तुंबराचा उद्धार झाला. तर तुंबरा म्हणतो, तुंबराने उद्धार केला बहुला, तुझ्यामुळे माझा उद्धार झाला. तर मी खरोखरच खूप पापी माणूस होता बहुला, तर तुझ्यामुळे माझा उद्धार झाला आहे. मग तेथेच तुंबराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश दिला. त्या ब्राह्मणाला, विदराला, जो पिशाची योनीत होता, तो पिशाची योनीतून सुटला आणि त्याला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला की तू ओम नमः शिवाय या मंत्राचा उठता बसता अहोरात्री केव्हाही ओम नमः शिवाय, जेव्हा जाग आली झोपेतून तेव्हा ओम नमः शिवाय मंत्र उपदेश केला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय असा तू मंत्राचा जाप कर. विदुर ब्राह्मण लगेच त्या मंत्राचा जाप करू लागला. त्याबरोबर वरून शिवलोकातून पिशाच झालेला होता. मग त्यानंतर पिशाच योनीतून त्याने शिवलीलामृताच्या कथा ऐकल्या, तर त्याचा उद्धार झाला आणि वरून शिवलोकामधून त्या विदुरला सुद्धा, ब्राह्मणाला सुद्धा दिव्य विमान घ्यायला आले. बहुलेसह दिव्य रूप पावलेला विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला. मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघंजण शिवस्वरूपात, शिवरूपामध्ये पूर्णपणे विलीन झाले होते आणि शिवरूपात एक रूप झाले होते. गार जशी पाण्यात विरघळते, आकाश निर्माण झालेला किंवा गेलेला आवाज जसा वातावरणात विरून जातो किंवा कापराची जशी ज्योत मिळून जाते, गंगा जशी एक रूप होते, त्याप्रमाणे बहुला आणि वेदूर शिवस्वरूपात विलीन झालेले होते. अशा प्रकारे या लोकी कित्येक पापातल्या पापी लोकांपैकी शिवमंत्र घेऊन शिवकथा स्मरण करू लागले. कित्येक जीव पापाच्या जीवनामधून उद्धारून गेले शिवमंचाक्षर मंत्राने. फक्त वेळ नाही कथा ऐकायला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तरी त्यांचा शिवमंत्रामुळे उद्धार होऊन जातो. आता मी तुम्हाला सांगतो श्रोत्यांनो, आपले मन शांत ठेवून भस्मासुराची कथा ऐकावी. भस्मासुराची कथा पण खूप छान आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. ही बहुला आणि विदुर ब्राह्मणाची कथा मी तुम्हाला ऐकवली की ते दोघं जण कसे पापमुक्त झाले. तर आता आपण ऐकूया भस्मासुराची कथा. विष्णू भगवानांनी विष्णुमोहिनी रूप कसे घेतले आणि हरहरीची भेट या वडाच्या झाडाखाली कशी झालेली आहे. तर नक्की ऐका भस्मासुराची कथा. असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलासपर्यंत बसलेले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर स्वतःच्याच अंगाला भस्म लावित होते. भस्म लावत असता त्या भस्मात त्यांना एक खडा सापडला. तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला. तसे शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहेत. त्याप्रमाणे त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकरांनी त्याचे नाव भस्मासुर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले, आता मी आपला सेवक आहे. तेव्हा देवा, मला आपली काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शंकर त्याला म्हणाले, हे भस्मासुरा, तू ज्या भस्मामधून निर्माण झालास ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे. रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कोणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो घेऊन येई आणि शंकराला अर्पण करी. तसेच परमभक्तांच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे. नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकराच्या स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असे. सर्वसामान्यपणे स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असत. एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणेच विषय सुखात दंग होत असे. शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून जे स्वतः सस्मुक्त उरत असे. भस्म शंकरांना अतिशय आवडत असे. माणसाचे षडविकार हे नाशवंत आहे, पण कुठल्याही प्रकारचा विकार रहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे, त्रिकालातील व्यापून राहिलेला आहे. यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाही, परंतु शंकराच्या ठिकाणी मात्र सर्व एकत्र नांदतात. कर्तृत्व, निवृत्व, भोक्तृत्व, विभूतत्व, शाश्वतत्व, सर्वज्ञत्व या 6 चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे परब्रह्म, खरोखरच परिपूर्ण असा ब्रह्मानंद होय. अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने फार उन्मत्त झाला होता. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले.
गायी आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला वाटत होते. विष्णू आणि महेश यांनाही अन्य राक्षसांच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्यांचा संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राच्या ऐवजी या त्रिभुवनावर स्वतःच राज्य करावे, त्यासाठी शंकरांना फसवले पाहिजे. असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलेनाथा, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारे गाव, रान, जंगल, समशान धुळे आली, अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पण पालथा केला, पण मला शुद्ध भस्म कोठेही मिळाली नाही. माझा तर आतापर्यंतचा नेम आहे महादेवा, तुम्हाला रोज नवीन चिताभस्म आणून द्यायचे, तेव्हा आता माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी तुम्ही पार्वतीनाथा, आपण मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे मी भस्म करेल, या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा तुम्ही वर द्यावा. कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटी भोळा शंकर त्याच्या त्या नाटकाला फासला, लगेच वर द्यायला सिद्ध झाला. पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, देवा, जर त्याला हा वर दिलात तर हा राक्षस सर्व पृथ्वी भस्म करेल, आधीच्या बोंबा मारायची बोंब होईल, फाल्गुनात असे होईल. नक्की माहीत आहे तुम्हाला की असल्या वाटेचरी करणारा राजानेच निरोप देऊन पाठवावे किंवा एखाद्या कामंद पुरुषास श्रीराज्यात मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वन दाखवावे. तसा हा वर याला दिला तर हा एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाला जहाल विच्चू चावला, जो जसा थैतयाट नाचेल तसा हा भस्मासूर नंगा नाच करेल. तेव्हा तुम्ही याला काही हा वर देऊ नका असे पार्वती माताने शिवशंकराला सांगितले. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र, नंदिकेश्वर यांनी सर्वांनी हेच शंकरांना सांगितले की या नाटकीला भस्मासुराला तुम्ही हा वर देऊ नका. कोणाच्या बी डोक्यावर हात ठेवेल आणि तो व्यक्ती भस्म होईल तर तुम्ही याला हा वर देऊ नका. पण शंकरांना हे पटले नाही. त्याने सर्वांचे म्हणणे डालवून दिले. कोणाचेच म्हणणे ऐकले नाही. भस्मासुराला वाटेल तो वर त्याने मागून देऊन दिला की जो कोणाच्या बी डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल. वर मिळताच भस्मासूर अतिशय आनंदाने थैथै नाचू लागला. त्याच्या झालेला आनंद अख्ख्या त्रिभुवनात त्याला ना. लगेच तो मृत्यू लोकात आला आणि संत, गायी, भक्त, ब्राह्मण यांना शोधून काढून भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी विद्वान अशा ऋषीचे त्याने भस्म केले. 56 देशाचे राजे शोधून त्याचे सुद्धा भस्म केले. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबांसह भीतीने गुन्हातून लपून बसले. बहिरी ससाना पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन आपले भक्ष्य अचूकपणे पकडतो तसा भस्मासूर सुद्धा आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्यांचे पातक्षणी भस्म करतो. आता भस्मासुरापुढे कुणाचीच काही चालेना. जर एखाद्या नास्तिक माणूस वेडा वाकडा वरडू लागला तर पंडितांनाही त्याला मुळीच सुद्धा आवरता येत नाही. तसे भस्मासूर पुढे आता कुणाचीच काही युक्ती चालेना. शंकरांना मात्र गोष्टीची सुद्धा दाद फिकर नव्हती, कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणाचा तो अतिशय नम्रपणे तेथे उभा राहत असे, भस्म देऊन निघत असे. तर महादेवाला काहीच माहिती नव्हतं की हा काय धिंगाणा करत आहे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराचे इंद्राचे भस्म करावे, विष्णू लोकात जाऊन विष्णूचे भस्म करावे, शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या महादेवाचे गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली त्याची पत्नी आपण पार्वती हिरावून घ्यावी असे भस्मासुराने मनात विचार केला. भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र आकार माजला. सर्व ऋषी, चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ घराणे घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, शंकराने काय केले? हे शंकराने त्याचे कष्ट कमी करण्यासाठी त्याचा नेम चुकू नये म्हणून वर देऊन बसला, पण त्याने आता आम्हा सर्वांना जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, तेव्हा आम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत. आपण आम्हाला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आला. भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांजले आहे त्याचे सविस्तर हकीकत सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो आहोत, पण भस्मासुराला कोठे आणि कसा येईल आणि डोक्यावर हात ठेवील सांगता येत नाही. शंकरा, मला तर तुमचा प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाही. पार्वती मातेला सांभाळा. विष्णूने अगदी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीकतेवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसते. आता तुम्ही निश्चितपणे आपापल्या घरी जा असे त्यांना शंकर म्हणाले. तेवढ्यात भस्मासुरच नेहमीच्या नाटकीपणाने जेथे आला, आपले घराणे घेऊन तेथे आला. जमवाकडे त्याने आपली क्रूर दृष्टी फेकली. येथे जे जे आले आहेत त्याचे उद्या भस्म करायचे असे त्याने ठरवले. आपल्या मनाशी निश्चय केला. भस्मासुराला पाहताच रागावलेला शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू त्याचा गैरफायदा घेतला. तुला तर मी वर दिला, पण तू तुझा
पृथ्वीचा संहार केलास, तुला लाज वाटते का? तू तर पक्का दगाबाज निघाला, असे महादेवाने भस्मासुराला सांगितलं. त्याबरोबर भस्मासुरही रागाने म्हणाला, वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता ना. मला मिळालेल्या शक्तीचा मी काय पण उपभोग घेऊ. तू वर का दिला मला, तू विचार केला असता, असा भस्मासूर महादेवाला म्हणाला, तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवी कशाला? मला देऊन टाक मुकाट्याने, आता मी तुझ्याच मस्तकावर हात ठेवतो. असा भस्मासूर महादेवाला म्हणत होते की म्हाताऱ्याला तुला इतकी सुंदर बायको कशाला, मला देऊन टाक मुकाट्याने गुच्चूप, नाहीतर तुझ्याच मस्तकावर हात ठेवतो. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे कामदृष्टीने बघत भस्मासूर म्हणाला, अशी जाऊन जाऊन तू कुठे जाणार आहे? शिवाच्या आधी भस्म करेल आणि मी तुला पळून नेईन. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले ऋषी मुनी सर्व पळू लागले. उमानाथांनी त्याच्यापासून वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली. अरे जोगाड्या, थांब, पडतोच कुठे? आता मी तुझे भस्म करून अंगाला तुझी राग फासतो, असे म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे 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 धावू लागला. खरोखर वेदशास्त्रांचा ज्याचा पार कधी लागला नाही, वेदशास्त्रांना ज्याचा पार कधी लागला नाही, त्या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना त्याने निर्माण केलेल्या भस्मासूर धरू पाहत होता. पडता पडता एकदम शंकरांना आपण पकडले असे वाटत तेवढ्या तो दूर गेलेले दिसत. असा भस्मासूर कोटी वर्षपर्यंत शंकराच्या मागे धावत होता. पण सर्वेश्वर आहे, शंकर आहे, त्याच्या हातास अजिबात लागत नव्हते, कारण ते शंकर आहेत. त्याच्या हातात कशाला लागतील? सर्व विद्या एकत्र करून खोकली झाली. मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरी पण भस्मासुराला मात्र याची जाणीव नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती समजत होता. त्याला असं वाटत होतं, जो मला वर दिलाय ते अगदी दिव्य शक्ती आहे, म्हणजे आपल्या हातून महादेवाचे सुद्धा मरण आहे असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य आणि अमर समजत होता आणि गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासार विवेक राहिलेला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त होते त्यांच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जात होते. उमेसह त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात राहत होते. तप, बल, विद्या आणि धन यासारख्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत होते. अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्म मरण्याचे फेरे सतत पुन्हा पुन्हा घालवित असतात. असो, अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्यच नव्हते. इकडे भवानीने सर्वांवरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची श्री विष्णूंची प्रार्थना आरंभली. हे कमलनायना, कमलेच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणारा जनार्दना, जगरक्षका, चक्रधरा, भवभय हरणाऱ्या शेषशायी भगवंता, तू आता प्रकट हो. विष्णूंनी जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना केली त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केले. विष्णू भगवानांनी भस्मासूर राक्षसाला आडवे झाले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्य यवनेने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशातील सर्व देवांची वस्ती दाटी झाली होती. अष्टनायिकेचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी सुंदर दिसत होती मोहिनी. तिचे नित्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणाने तिला म्हणाला, हे स्त्रिये, तुझ्याकडून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकून द्यावेत. तुझे सुंदर मुखकमल बघून माझे प्राण अगदी कासावीत झाले आहेस. तुझ्या अति तीक्ष्ण अशा यौवन्याच्या नयन बाणांनी माझ्या मनाचा हरिण झालाय. मी तर अगदी तुझ्याकडे बघून मी अगदी जखमी झालाय. तो पहा, तुझ्या पावलांचा माघवा घेत घेत वसंत ऋतू येत आहे. चल, मला माळ घाल, मी तुझा जन्मभर दास राहील, असे भस्मासुराने विष्णू मोहिनीला सांगितले. खरंच भस्मासुरा? होय मोहिनी, ती पार्वती काय, लक्ष्मी काय तुझ्यासमोर तुच्छ आहे. तुझ्या या गोड आवाजाने बोलण्याने मला खूप प्रसन्नता झालेली आहे. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर, मी तुझा जीवनभर दास राहील, असे भस्मासुराने सांगितले. की तू माझ्या गळ्यात माळ घाल, मी तुझा जीवनभर दास राहील. मायावी वेशधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाला, समोर जो मोठा वृक्ष दिसत आहे ना, त्यात आमचे कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करीन आणि मग पतीला माळ घालीन, असा मी नवस बोलले होते. कारण कित्येक दिवस झाले माझे हे मुसुमनार तारुण्य अगदी वाया चाललेलं होतं. मनजोगा कोणी पतीच मला मिळाला नाही. ज्याला मी वरायची तो माझ्या सौंदर्याला घाबरून पळून जायचा, नाकारायचा आणि लोचटपणे माझा स्वीकार करणाऱ्यांना मीच नाकारायची. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहे भस्मासुरा. आता आधी मला ते मी बोललेला नवस फेडायला पाहिजे. मग जे वटवृक्ष उभे आहे
तर तिथे चल, तो नवस तिथे फेडला जाईल. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नित्य कर. मी जिथे जिथे हात ठेवेन तू पण तिथे तिथे हात ठेवला पाहिजे. मी जसे हावभाव दाखवीन तसे तू पण हावभाव दाखवले पाहिजे. हीच तुझी परीक्षा आहे, तुझी कसोटी आहे. तू जर या कसोटीमध्ये पास झाला, उत्तीर्ण झाला, तर तुला ते शक्य आहे माझ्याबरोबर लग्न करणं. नाही तर काही चूक केली तर माझे दैवत खूप कडक आहेत. जर ते कोपले तर सर्व ब्रह्मांडसुद्धा जाळून भस्म टाकतील, असे माझे ते दैवत आहेत. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. भस्मासुराने त्याला भुलवून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर गेली. वटवृक्षाचं रूप घेऊन शंकर उभे होते आणि वटवृक्षाला नम्रपणे वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. वटवृक्षाला नम्रपणे नमस्कार केला आणि विष्णू मोहिनीने नृत्य करायला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. तिचे नित्य त्या गायनातील कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व देव तटस्थ झाले होते. सर्व देव त्या भोळी भुंग्यांचे रूप घेऊन गुंजराव करीत होते. तिच्या भोवती पिंगा घालीत होते. तिचा अतिशय गोड आवाज ऐकून शेषशाही डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. मोहिनीचे जेथे जेथे हात ठेवेल, मोहिनी जिथे जिथे हात ठेवत होती तेथे भस्मासूर पण हात ठेवत होता. तेथे तेथे भस्मासूर हात ठेवत होता. तिच्या नृत्याच्या प्रत्येक मुद्रेप्रमाणे, हावभावप्रमाणे तो हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झालेल्या आनंदात बेमान होऊन, तल्लीन होऊन तो नाचत होता. घायाळ नजरेने मोहिनीकडे पाहत होता, तसे हातवारे करत होता, नाचत होता. नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुरानेही नाचता नाचता तसेच केले की तो जागच्या जागी त्यानेही आपला हात भस्मासुराने डोक्यावर ठेवला, मस्तकावर ठेवला आणि तो जागच्या जागी भस्म झाला. त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले. वटवृक्षाचे रूप सोडून शंकर पुन्हा मूळ रूपामध्ये प्रकटले. तेथेच हरहरींनी एकमेकांना कडकडून मिठी दिली. देवांनी वर दोघांच्यावर पुष्प वर्षाव केला. हरहरीच्या भेटाचा, मिलनाचा दोघांनी मिलन तेथे वटवृक्षाखाली केले. मूळ रूपात शंकर आले आणि विष्णू सुद्धा मोहिनी रूप सोडून विष्णू आणि शंकर दोघांनी हरहरीची भेट कडकडून मिठी मारून घेतली. कडकडून मिठी मारली. देवांनी वरून दोघांच्यावर पुष्पवर्षाव केला, कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्यावरचे संकट टळले होते. मोहिनीचे सुंदर रूप पाहता शंकरसुद्धा संयम विसरले होते. त्यामुळे शंकराचे वीर्यखलन झाले होते. भूमीवर पडता पडता त्यांचे 8 भाग झाले. ते अष्टभैरव बनले. अष्टभैरव कोणते कोणते? असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मंत, कपाल, भीषण आणि सहार अशी त्यांची नावे. जे अष्टभैरव बनले, शिवाच्या अंशापासून शिवाचे वीर्य विष्णूला बघितल्याबरोबर वीर्यखलन झाले, तर अष्टभैरवांचे 8 रूप बनले. असे हे शिवाचे अंश आहेत. त्यांची नावे मी आता जी बोलली ती त्यांची नावे. भस्मासूर मेल्याची बातमी कळताच त्रिभुवनात अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर नाचू लागले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखरच दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद मिळाला. श्रोत्याहो, पुढील कथा तर अमृताहून बी सुंदर आहे. शिव पार्वतीचा विवाह, कार्तिक स्वामीचा जन्म पुढच्या कथेत आहे. आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे, या जी काही कथा सांगितली ती तुम्ही लक्ष देऊन ऐकावी. या अध्यायात कैलास आणि वैकुंठ दोघेही एक झालेले आहे. म्हणून जो कोणी ही कथा ऐकेल त्याला कैलास लोकाची आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. सर्व पापे त्याचे जवळून भस्म झाले. त्यांच्या कुळांचा उद्धार झाला. त्यांच्या 72 पिढ्यांपर्यंत कोणी जर नरकामध्ये पडलं असेल तर त्यांच्या 72 पिढ्यांमधील नरक यातनामधून पित्तर बाहेर आले आणि मोक्षाची प्राप्ती झाली. अशा या कथेमध्ये स्वतः शिवाने सांगितले. तर असे या कथा शिव पार्वतीच्या ज्या कथा आहे, तर या कथा जो ऐकतो त्याच्या सिंहासनाच्या पर्व काळामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती झाली. जेव्हा कुंभमेळा लागतो तर त्या कुंभमेळ्यामध्ये ज्या वेळेस स्नान करतात, तर ही कथा त्याने कुंभमेळ्यामध्ये स्नान केले असे समजावे. ज्याने पण ही कथा ऐकली असे स्वतः शिवाने सांगितले, त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. आणि शिवलीला आपणास कथन करताना श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सांगत आहे की ज्यांनी ही कथा ऐकली त्याने अमृत पिले असे समजावे. अशा या भोळ्या साम सदाशिवाच्या या कथा होत्या. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक नक्की करा. हर हर महादेव, हर साम सदाशिवाय नमा.
नाहीतर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तुमच्या गावाची कमेंट्स वाचताना सुद्धा मला खूप खूप आनंद येतो. तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवा. जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करा. 10 जणांना बी व्हॉट्सॲप ग्रुपवर कथा शेअर केली तरी पण ते पुण्य आपल्यालाच लागेल कथा शेअर करायचं. तर कथा नक्की शेअर करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये करा. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. काही चुकी झाली असेल क्षमा मागते, माफी मागते. चूक भूल क्षमा करावी. जय श्री महाकाल.